नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। सुरक्षा रक्षक भरती 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरक्षा रक्षक भरती 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। पद संख्या आहेत इथे 396 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वेतन तुम्हाला इथे 18,000 ते 22,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे इथे तुमची निवड केली जाणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला या जॉबबद्दलची संपूर्ण सविस्तर डिटेल सविस्तरपणे समजेल। सुरक्षा रक्षकाची भरती 2026 ही जॉब आहे। सिक्युरिटी गार्ड या पदासाठी इथे भरती होणार आहे। सुरक्षा रक्षक 396 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 6 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। परीक्षा शुल्क खुला प्रवर्गासाठी 100 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 75 रुपये तुम्हाला इथे अर्ज शुल्क असणार आहे। 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 18,000 ते 22,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण चंद्रपूर महाराष्ट्र असणार आहे। अधिकृत वेबसाईट तुम्हाला इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। शारीरिक पात्रता आणि मैदानी परीक्षा याद्वारे तुमची इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे आणि जे उमेदवार 12th पास आहेत ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात। फक्त 12वी पास असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला हा जो PDF नोटिफिकेशन आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। तो कशा पद्धतीने भरायचा हे सुद्धा तुम्हाला इथे सांगेल। बघा, जाहीर सूचना चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत सुरक्षा रक्षकाची चंद्रपूर गडचिरोली या अंतर्गत इथे भरती होणार आहे। बघा, चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळ या अंतर्गत चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतर्गत इथे भरती होणार आहे। तर बघा, इथे जे उमेदवार पात्र असतील ते उमेदवार इथे अर्ज करायचा आहे आणि अटी शर्ती तुम्हाला जर पाहायचं असेल तर या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही इथे पाहू शकतात आणि जे उमेदवार इच्छुक असतील ते उमेदवार 6/8/2026 कार्यकालीन वेळेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला वयोमर्यादा इथे किती असणार आहे, कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 35 वर्षापेक्षा जास्त नसावी, तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर शैक्षणिक पात्रता जर तुमची 12वी उत्तीर्ण असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। फक्त आणि फक्त तुम्हाला 12वी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। आदिवासी जर तुम्ही महाराष्ट्राचे डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता, नाहीतर करू शकत नाही आहे। तुमच्याकडे असेल नसेल तर तुम्ही काढून घ्या आणि तू पावतीसुद्धा सबमिट करू शकता। डोमासाईल सर्टिफिकेट सगळ्यांकडे असतं। शारीरिक पात्रता बघा, तुम्हाला इथे काय लागणार आहे, पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी इथे दिलेले उंची तुम्हाला किमान 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि किमान 158 सेंटीमीटर, मुलींसाठी 158 आणि मुलांसाठी 165 सेंटीमीटर असणे गरजेचं आहे। वजन मुलांसाठी वजन 50 किलोग्राम असणं गरजेचं आहे आणि महिला उमेदवारांसाठी 45 किलोग्राम असणं गरजेचं आहे। छाती बघा 79 सेमी फुगवता आणि फुगून 84 सेंटीमीटर असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। शैक्षणिक आणि शारीरिक पात्रच्या निकषानुसार तुम्ही जर इथे पात्र असाल तर तुमचा पुढील विचार केला जाणार आहे किंवा पुढील मैदानी चाचणीसाठी तुम्ही इथे पात्र असणार आहेत। बघा, मैदानी चाचणीसाठी तुम्हाला मैदानी चाचणी ही एकूण 100 गुणाची असणार आहे आणि 50% गुण मिळाले तर तुम्ही इथे पात्र असणार आहात। त्यानंतर तुमची मैदानी चाचणीत अनुत्तीर्ण अर्जदारांच्या अंतिम गुणवत्ता यादीकरिता विचार केला जाणार नाही। बघा, तुम्ही जर मैदानी चाचणीसाठी पात्र नसाल तर तुमचा इथे काहीच विचार केला जाणार नाही, तुम्ही असे बाद असणार आहेत। त्यानंतर मैदानी चाचणी आणि एकूण गुणाची बेरीज अपूर्णांकांत ठेवून मैदानी चाचणी निकाल तयार करण्यात येणार। बघा, तुमची संपूर्ण गुणाची बेरीज करूनच तुमचं इथं निकाल लावला जाणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। मैदानी चाचणी 100 गुणाची कशा पद्धतीने असणार आहे इथे दिलेलं आहे। पुरुष आणि महिला उमेदवार 1600 मीटर धावणे आणि 800 मीटर धावणे तुम्हाला इथे टाईमनुसार दिलेला आहे। 100 मीटर 30 त्याप्रमाणे तुमचे गुण असणार आहेत आणि गोळाफेकसुद्धा इथे असणार आहे 4 किलो वजनाचा आणि इथे महिलांसाठी असं तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही इथे अर्ज करू शकता। विशेष बघा, MSCIT असेल तर 4 गुण, NSC असेल A प्रमाणपत्र 2 गुण, B प्रमाणपत्र 4 गुण आणि
क प्रमाणपत्र असेल तर 6 गुण असे तुम्हाला इथे गुण दिलेले आहे. अर्ज शुल्क बघा, खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ओन्ली 75 रुपये इथे अर्ज शुल्क असणं गरजेचं आणि ते तुम्हाला भरणं गरजेचं आहे. तुम्हाला इथे अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत. सुरक्षा रक्षक महामंडळातून दुसऱ्या सुरक्षा महामंडळात बदली करण्याची किंवा सुरक्षा रक्षक पात्र असणार नाही आहे बघा, तुमची ती बदली केली जाणार नाही असं सुद्धा म्हणलेलं आहे. सुरक्षा रक्षक वयाचे 68 वर्षापर्यंत सुरक्षा रक्षक कार्यरत राहील. त्यापुढील परिस्थितीत सुरक्षा रक्षक म्हणून तुम्ही इथे काम करू शकणार नाही असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. आणि यानंतर सुरक्षा रक्षकाच्या पुरवण्याबाबत मागणी केली जाणार नाही. आस्थापनेत ज्यांची जमीन संपादित झाली अशा काही कुटुंब प्रमाणपत्र प्राधान्य देण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला इथे काही अटी शर्ती दिलेल्या आहेत. त्यानंतर काही माहिती दिलेली आहे. जर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनास म्हणजे किंवा कुठले पैसे देऊन जर तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करत असाल तर असं काही करू नका असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि टिप्ससुद्धा दिलेली आहे. ज्या उमेदवारांनी सुरक्षा रक्षकांची नोंदणी भरती प्रतिक्रिया यापूर्वी चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळात चंद्रपूर ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्यांना देखील पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याचा अनिवार्य वाची नोंद घ्यावी. बघा, तुम्हाला जे पहिलं पण ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्यांना सुद्धा आता ऑनलाईन अर्ज भरायचा अशी सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. अशा प्रकारची संपूर्ण सविस्तर माहिती आहे. हा PDF आहे जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, ती सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तिथून तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती फिलअप करून अर्ज हा करू शकता. अशा प्रकारची या जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथे संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.